से सटे अंबरनाथ पूर्व परिसर में रविवार की रात को बारकूपड़ी परिसर में मुझे भी अपनी पार्टी में लो नहीं लेने से नाराज आरोपी ने चाकू से हमला कर दिया। वहीं शिवाजी नगर पुलिस ने आरोपी को 8 घंटे के अंदर गिरफ्तार कर लिया। आगे की जांच शिवाजी नगर पुलिस थाना कर रहा है। बता दें कि अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित बारकूपाड़ा परिसर में तुषार अपने दोस्तों के साथ पार्टी कर रहा था कि समीर वाघे आया और बोलने लगा कि मुझे भी अपनी पार्टी में लो, तो उसे लेने से इनकार कर दिया। इससे नाराज समीर वाघे ने धारदार चाकू से तुषार के ऊपर सपासप कर दिया और बुरी तरह से घायल कर फरार हो गया। वहीं तुषार को उपचार में लिया मध्यवर्ती अस्पताल में भर्ती कराया, जहां उसकी दर्दनाक मौत हो गई। वहीं शिवाजी नगर पुलिस ने अपनी समीर वाघे को 24 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया। आगे की जांच शिवाजी नगर पुलिस थाना कर रहा है। शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे। यामधला जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी 2 त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते। यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला। वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते। त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे। जशी घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली, घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल अटक केलेली आहे। आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत। क्रिमिनलचा काही पोलीस रेकॉर्ड आहे का सर? जो मयत इसम आणि त्याचे जे साथीदार आहे त्यांचं काही रेकॉर्ड नाही, परंतु जो आरोपित आहे त्याच्यावरती एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। त्याचं नाव त्या पद्धतीने उच्चारलं जातं। तसंही आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकरच देऊ। मृताच्या शरीरावर किती वार झाले? पोटात आणि मांडीजवळ 2 प्रमुख वार आहेत। त्यात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला। सर, हत्येच्या घटना वाढत आहेत अंबरनाथ शहरामध्ये। मॉरल पोलिसिंग किंवा पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे अशी आवश्यकता व्यक्त होते। ओव्हरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे। शिवाय आमचे डायल 112 अनुषंगाने बीट मार्शल, त्यानंतर क्राईम मोबाईल, कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल ह्या पेट्रोलिंग करत असतात। शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग ही सुरू आहे। जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे।